कल्याण मारहाण प्रकरणामध्ये आता नवा खुलासा समोर येतोय। मराठी तरुणीकडून आधी आरोपीच्या वहिनीला मारहाण झाल्याचं आता उघड झालेलं आहे। तरुणीनं आधी मारहाण केल्यानंतर भडकलेल्या परप्रांतीय तरुणाकडून ही मारहाण करण्यात आल्याचं आता उघड झालेलं आहे। कालच हा व्हिडिओ समोर आलेला होता। कल्याणमधील एका रुग्णालयामध्ये परप्रांतीय तरुणाकडून एका मराठी तरुणीला मारहाण करण्यात आलेली होती। मात्र मारहाण झालेल्या याच मराठी तरुणीनं आधी आरोपीच्या वहिनीला मारहाण केल्याचा नवा खुलासा समोर आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश गोडे। योगेश, काय अधिकची माहिती आहे आणि काय नवा खुलासा आता समोर येतोय? नक्कीच आता या तरुणीला मारहाण प्रकरणात एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। तोच तरुणी, जी मारहाण झालेली तरुणी आणि गोकुल झा या दोघांमध्ये शाब्दिक वादावाद ही सुरू होती। ही शाब्दिक वादावाद सुरू असतानाच या तरुणीने गोकुल झाची वहिनी हिच्या कानशिलात लगावली। कानशिलात लगावल्याचा राग हा या गोकुल झा याला आला आणि त्याने या तरुणीवर जो हमला केला तो अमानुषपणे हमला केलेला आहे। मात्र या संपूर्ण घटनेत व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या व्हिडिओने आता या तरुणीला मारहाण प्रकरणात एक वेगळंच वलन हे दिलेलं आहे। तरुण ज्या वेळेस रागात होता त्याने बघितलं आपल्या वहिनीला ती रिसेप्शनिस्ट मारते, हे पाहिल्यानंतर त्याच्या मनात जो राग ओसंडून आला, त्या तरुणीला ही मारहाण केलेली होती। मात्र पहिले या रिसेप्शनिस्ट मुलीकडून त्याच्या वहिनीला ही मारहाण झालेली होती। त्या वहिनीच्या मुलीला ऍडमिट करण्यासाठी हे हॉस्पिटलमध्ये आलेले होते। मात्र डॉक्टर हे बिझी होते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।